विदर्भातील ट्रक चालकांचा संप हा आता मागे घेण्यात आलाय। मात्र तरी पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात। पेट्रोल संपेल या भीतीने पंपांवर गर्दी केली गेलेली आहे। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नागपूरसह परिसरात काल ट्रक चालकांचा दिवसभर संप होता। पेट्रोलही पेट्रोल पंपावर पोहोचलं नाही, त्यामुळे आज लोकांमध्ये भीती आहे की पेट्रोल संपेल। त्या भीतीनं आपण बघू शकतो नागपुरातील बऱ्याच पेट्रोल पंपवर अशाच प्रकारच्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। बघा, रोजच्या पेक्षा जवळपास 8 ते 10 पट गर्दी पेट्रोल पंपावर आपल्याला जास्त पाहायला मिळतात। ज्या पेट्रोल पंपावर मी सध्या आहे त्या पेट्रोल पंपावर काल जे आहे ते दिवसभर पेट्रोल आलेलं नाही। हा टँकर जो दिसतोय हा परवा आलेला टँकर आहे, त्यामुळे आज सायंकाळी 4 पर्यंत पुरेल एवढंच पेट्रोल आहे असं इथले पेट्रोल पंप चालक सांगतात। त्यामुळे गर्दी बघा, या ठिकाणी लोक जे आहेत ते रांगेत लागून पेट्रोल भरायला आले। काका काय सांगणार, किती पेट्रोल आहे चेक करू तुमच्या गाडीत? बघा, नील आहे, पूर्ण नील आहे। पैसे नाही आहे, कुठून पेट्रोल भरण? जेवढा पैसा आहे तेवढंच भरण ना। एक तर धंद्या गर्दी अचानक पेट्रोल बंद होऊन राहिला ना। पेट्रोल पंप का करण माणूस? बंद आहे म्हणते ना, मग का किती आता 200 रुपयाच्या टाकून तर आता कावापर्यंत चालू राहते, काही सांगता नाही येत। तुझ्या गाडीत पेट्रोल किती आहे सांग? काल तर 200 रुपयाचंच टाकलं होतं, माहित नव्हतं पेट्रोल पंप बंद होणार आहे म्हणून। कोण सांगितलं पेट्रोल पंप बंद होणार आहे? असे न्यूज आली होती का 3 दिवस हडताळ आहे म्हणून टाकून पाहतो म्हटलं। आता किती रुपये टाकणार आहे? आता टाकतो 1000 रुपयापर्यंत। ट्रक आणि टँकर चालकांचा जो संप आहे त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहे। आज आपण बघू शकतो नागपुरातल्या पेट्रोल पंपवर गर्दी दिसून येते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।